हॅलो फ्रेंड्स, मी आहे धनश्री. माझ्याकडून तुम्हा सर्वांना हॅप्पी मकर संक्रांती. दिवसाची सुरुवात देवपूजापासूनच होते. सकाळी सकाळी फ्रेश फुलं आणली होती आणि शांत मनाने पूजा केली. मी त्यांच्या टिफिनसाठी हेल्दी मेथीचे पराठे आणि टोमॅटोची चटणी बनवली होती. मग ते टिफिन घेऊन निघाले ऑफिसला आणि त्यानंतर मी घरातलं आवरायला घेतलं. सणासुदीला घर स्वच्छ ठेवायची सवय मला माझ्या आईकडूनच मिळाली आहे. ती नेहमी बोलते, सणासुदीला घर स्वच्छ असायलाच हवं. ती आम्हा तिघं भावंडांना कामाला लावायची आणि ॲज युजल छोटे भावंड आणि तिथे गोंधळ होणार नाही असं शक्यच नाही. पण त्यांच्या त्या गोंधळात सगळं काम पूर्ण व्हायचं. कोणी काय करायचं हे ठरलेलं नसायचं तरी घर क्लीन होऊन जायचं. पण एक सांगू, घर आवरलं की खूप पॉझिटिव्ह आणि फ्रेश वाटतं ना. तसंच यांचं डेस्क पण क्लीन राहिलं ना तर त्यांचंही कामात चित्त लागतं, फोकस राहतो आणि मन स्टेबल असतं. मी काही दिवसांपूर्वी मार्केटला संक्रांतीसाठी स्पेशल इनविजिबल ज्वेलरी बघत होती. म्हटलं विकत घेण्यापेक्षा आपण स्वतःच घरी ट्राय करूया. आणि बघा, ऑलमोस्ट परफेक्ट झाली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. अशी होती माझी सिंपल संक्रांती. तुमची संक्रांती कशी होती हे नक्की माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू अँड बाय.